हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि मी आहे ना 2-3 वेळेस मला वाटतं फर्स्ट टाइम तोडल्या, नंतर सेकंड टाइम आणि मागच्या वेळेस एक तीनदा थोडे जेव्हा येईन तेव्हा तोडून नेले मुगाचे शेंगा. धडाभर झाले बे, धडाभर 10 किलो झाले बरोबर. आणि उडदाचे 1 किलो झाले असं, 1 किलो मागच्या वेळेस नेले शेंगा तोडून. आता उडदाचे राहिलेले तोडून नेते मी आज. आणि ते आई म्हणतात त्याला असं सोंगून घ्यायचं, मशनीत काढायचं. एवढे मोठे थोडी ते मशनीत काढायला थोडेसेच तोडते मी आज. तिळ कसे झाले पहिले छोटे छोटे, आता ग्रीन तिळ लागली त्याला छोटे छोटे. तर ते वाळतील ना त्यावेळेस ते सोंगून नेते. मग त्याला कुठे दे तर की तू भुईमुग दाखव तुम्हाला. निघता येत नाही आता. हे बाई हे झाड ना वखरताना तुटलेले हे दिसायला नाही. ते हे बा ये असे तुटलेले ते उभा करणं नाही झालं. तसेच आडवे आहे आता. तर मी जाते तिकडे आता शेंगाकडं तोडायला लागते. अजून लई टाइम लागतो त्याला तोडायला. मी स्वयंपाक करून नाही आले घरी. पोहे ते केले शनिवार होता तर पोरीला. आणि ना यायला म्हणलं चला तुरुत जाऊन येऊ. 12-1 लोक 2 लोक येऊ लेतले वापिस. आज हे घरी आहे ना म्हणलं समोसे. मी उठलेच नाही रात्री, लाईट गेलेली होती. लाईट गेली की झोपच होत नाही. आणि लाईट दिवसभर जात नाही, ऐन संध्याकाळी लाईट जाते. किती पाणी आलं दाखवू का ते का अर्धी विहीर आली भाऊ आता. त्या तिथे आहे ना एक झरा आहे ना, त्याच्यातून पाणी येऊन भरली बघा ती. मोबाईल जाईन पडून नाही तर दिसायला पाणी मलाच दिसायला नाही व्हिडिओमध्ये कुठे. मी ते बाहेरचा उजाड पडला ना त्याच्यामुळं. आणि इथं पान दिलं सीताफळाचे झाड पाहिजे. लिंबाखाली सीताफळी आहे, इथं एक सीताफळी आहे. बंद्या पान ना सीताफळी आहे, पण कोणीच ठेवत नाही. ते कच्चेच असते तेव्हाच तोडून येते सारे. ही बाई ही आमची सरकी अशी झाली एवढ्याची वाढली. ही अशी सरकी आहे. तर जाऊन पाहू साईडनी. तसंच तिकडे जाऊ. उडदाच्या शेंगा तोडून घेते ना. आरूला गावात पाठवलं तोपर्यंत. काकड्या सापडल्या की खाणं चालल्या. इथं जे कामाचे नाही ना असे इथं झाडाला हवा लागते. असं ते झाड आहे ना उपटून टाकले, ज्याला काही नाही राहिलं. आता याला काय वाढणार आहे आता, कवाचे काय वाढणार आहे. 1-2 शेंगाच तोडून टाकले आता हे असे. फक्त ज्याला लई मोठ्या असं घोस, हे असे घोस ज्याला आहे ना तेच राहू दिले, बाकी आता उपटून टाकले. मागच्या वेळेस आईनं मी उपटिले होते बरेच. हे बा आता याला घोस येईल. तर जिथं असे जरा घोस चांगले आहे ना ते राहू दे, नाही 1-2 झाडं बाकी उपटिली मी आता. हे बा अशी हिरव्या शेंगा आहे. दिसलं का. आमच्या याला जरा लेट आले, लेटच लावलेले त्याच्यामुळं लेट आले. कवळ्याचे अजून वाळून द्यावं लागेल तिथे. हे असे जे कवळे झाड आहे आणि ज्याला येण्याची शक्यता आहे ना ते ठेवलेली आईनी. बाकी आम्ही उपटून टाकलेले आहे पूर्ण. हे इथं वाळलं. आता हे आहे ना मागचा मूग हे पूर्ण बियाला ठेवन मी. आणि पहिले मी ज्या काढ्या ना त्याची डाळ बनवून टाकणार. हे बाई आरूबाई काकडी सापडली. आरूबाईला दाखव. अरे बापरे बघा ती काकडी. काकड्याची वेल नव्हती लावलेली. मी याच्यात ठेवा ना पिशवीत. 2 सापडले या बारची ना. वाव 2 सापडल्या. 2 हे बघा 2 सापडल्या. 2 हे बा मुगाच्या शेंगा. चला तोडीते मी शेंगा. उडदाच्या दाखवते तुम्हाला एकदा, मुगाच्या दाखवते मग तोडायला भेटते. हे बा तुम्ही माझ्यासोबत होतेच माझी जर्नी. मूग ते लावताना बघताना हे बघा अशा वाळल्या शेंगा. आता मी 2दा-3दा तोडून नेल्या, पण झाला असं ब्लॉगच बनवणं नाही झाला तेव्हा. हे बघा या अशा पूर्ण तोडून न्यायच्या. त्या झाडाला तर लेस कावळ्या आहे, ते झाडच ठेवावं लागणार आहे. पण ह्या आता पूर्ण तोडून आहे ना झाड उपटून टाकायचं आहे. आता हे सरकीला आहे ना हवा लागत नाही आता दिवसेंदिवस ना, तर मग ते सरकी जागीच कुजटल्यावानी होती. याला हवा लागेल म्हणून आता हे तोडून टाकणे तुम्हाला एकदा दाखवून घेते मी. चवळी ते सगळं आणि मग आहे ना
शेंगा तोडते माझ्या. आता झाडं इथं असेच टाकले. याचं खत होतं, आता मालाला खत होतं याचं. मग चवळी ते दाखवत. हे बाय उडदाच्या शेंगा चवळी शेंगा भेंड्या सगळ्या मिक्सच ते. आता यात मुगा शेंगा याच्या उडदाच्या रव द्यायला तरी चालते अजून वाळत्यान. पण आता मुगाच्या आहे ना शेवट पान आहे, त्याच्यामुळं मग ते म्हणायला लागले की चल मला भूक लागली. तर मग आता मुगाच्या पाहते अजून कितीक राहिल्या आणि बाकी झालं. मग आता उडदाच्या दुसऱ्या वेळेस आल्यावर तोडता येईल परत. चला मुगाच्या तोडून घेते. आरू बिरडन आता स्वयंपाक करून आलो नव्हतो आम्ही, पोहे खाऊन आलतो फक्त. तर आता मुगाच्या तोडून घेते आणि भुईमुग झाला का पाहते. हे बा दे ना काही याला चवळी शेंगाला लागल्या चवळी मस्त. हे बाय तोडून घेते भाजीला. हे उडदाच्या शेंगा, उडदाच्या वेगळ्या तोडावं लागणार आहे उडदाच्या बी. तर उडदाच्या तोडी ते काय चवळीच्या ज्या ज्या वाळल्या त्या बी तोडीते. भेंड्या दाखवते का मला, भेंड्या बी भरपूर लागल्या. हे बघा दिसल्या भेंड्या. जरसं पान बाजूला करते बघा. हे इथं पण आहे. सगळ्या तोडून नेते आता भाजीला. फ्रेश भेंड्यांची भाजी आहे बाई. इथं किती अडचण झाली. चवळी उडीदण सगळं एक संघच झालंय बाई. इथं तीळ आहे काही कुटमुटं ते बाई. तिळाला लागले बी, ह्या तिळाला बाई. इथं बी आहे तीळ. आता उडदाच्या वाळेल तोडून घेते मी आता. आरल पुढे घ्या मग थैली आणणं लागेल ना मला ती बरोबर. थैली घेऊस तर बैस पेलू. घेतली चाललं आता. मग काय इथं मस्त आलेल्या वाटानच चला. हा मक्काचा जुगाड लागेल ना. एवढी उठलीच नाही ना आणि सारखी ओली ओली झाड आहे. आम्ही रस्त्यात आहे ना एका भैयाला रिक्वेस्ट केली की आम्हाला बाळासाठी मक्का दे. तर त्यांनी दिले आम्हाला 4-5 कणसे बाय. ते सोलून भाजले त्यांनी. आणि मूग आहे ना आरूबाई रडत होती. अजून बरेच झाडाला म्हणजे होत्या शेंगा वाळलेल्या, पण त्या पूर्ण खड्डून म्हणजे असं तोडणं नाही झाल्या. तरी पण एवढ्या निघल्या. पहिलं झालेला खूप आहे म्हणजे झाडावर झाला पहिला, तरी एवढ्या निघल्या. आज पण ओल्या त्याच्यातल्या काढून इथं टाकले. थोड्या पिवळ्या पिवळ्या सर काळ्या म्हणजे ओल्या कसं या साईडला केलं ना, या वाळेल कुठता आहे त्याने वेगळं काढून घेता येत त्यातले मूग. आणि एवढी चवळी निघली. चवळी पहिले पण निघली आणि चवळी पण प्रत्येक वेळी निघती. भाजीला पण वेगळी भाजी पण होती म्हणजे एक आमची. आणि वाळ्याला पण जेवढं काढून आणत राहते मी प्रत्येक वेळी. आणि इथे ह्या ओल्या आहे ना थोड्या, त्या उडीदमध्ये घाई जे तोडण्यात आल्या हिरव्या त्या साईडला केल्या मी. मग उद्या ह्या आहे ना कुटून घेता येईल ना. तरी थोड्या कुटल्या तर त्यात आहे ना एवढे उडीद निघाले. हे ह्याच्यात बांधले. हे एवढे प्राचीने कुटले. आज फक्त मी सुकायला ठेवले पण तिने कुटले. तर आरूबाई बी खायली. आणि ते भुसकट आहे ना ते गाईसाठी भरून ठेवलं. आणि हे पण कचरा जमा केला ना मुगाचा सारा धुतलेलं बितलेलं. हे बी आता भरते गाईसाठी. इथल्या शहरातल्या गाई खात नाही, त्यांना चपात्याच पाहिजे शहरातल्या गाईला. आमच्या
घरची गाय खाते त्याला भरून नेते. आता मागच्या वेळेस बी नेलं होतं मी गावाकडंच, ह्या वेळेस बी नेते गावाकडंच भरून. हे बघा अजून मुगाच्या तोडाच्या राहिले यार, मला कसं तरी वाटलं आरूबाई रडू लागली म्हणून. आता मुगाच्या बी होत्या. आणि हे हे आमची छोटीशी परसबाग तयार करणारे आम्ही. तर हे ड्रममध्ये माती होती ना, पूर्ण रिकामी केली यांनी, काढली तरी अजून खुरपण ते पडलेलं आहे त्याच्यात. इथं वरती चिटकलेली तर ही सुकली ना, उद्या सकाळी तर निघन तेवढी काढन मी. आणि जुने झाडं पण फेकून द्यायचे कावा करणं होतं काय माहिती. वरती आल्यावर दिसतं, वरती बसायला आलं की दिसतं, नाही तर काही नाही. इकडं उडीद यांनी ना याच्यात आता अद्रक खोसले. मला वाटतं मेथीला फास्ट निघून येते मेथी, नाही का, मेथी वगैरे नाही. त्या मिरच्या आहे, काही उडीद आहे, इथं आहे ना हे वाले मूग आहे, आणि हे ना काकडी आहे, हे आहे ना काकडी आहे. आणि उडदाला बाप 20-25 शेंगा आलत्या, त्या घेतल्या काढून. तर टोमॅटो लावलं, टोमॅटो काही मोठं होऊ नाही लागलं ते झाड टोमॅटोचं. आणि तर भुईमुग, शेतातल्या भुईमुगाला मस्त शेंगा आल्या, आणल्या मी खाली दाखवून तुम्हाला गेले तर, चांगले भरलेत आता. ही काकडी आहे बरं, काकडी ही आहे ना, ही 5 एकर शेती, आणि ही आहे ना 2 एकर शेती. ही बी 2 एकर, आणि हे एक पठाडा 2 एकरचा. मुगाचे किती मोठे झाले, मुग टाकली होती तर. टाकले म्हणजे आता इथं मी गच्चीवर कुटायले ना काही बी, तर ते दाणे मला झाडताना सापडते कचऱ्यात, तर मी धरते आणि इथं आणून खोसते त्याला, तेच उगवून आले ते. अजून त्यात काही लावायचं प्लांट असं केलेलं नाही आहे, मातीच टाकणं चालू आहे, विटकरान माती लावणं. सगळं लावल्यावर मग एक छान काहीतरी उगून आल्यावर दाखवून तुम्हाला परत. हे बघा, आणि कुंड्या काढून घेतल्या जुन्या, काही त्यात येत नव्हतं, काही गुलाब होतं एक, तर काडीसारखंच झालं होतं, त्याला काहीच असं जीव नव्हता. काढून घेतली, मग त्यातली माती पण याच्यात टाकली. वेगळं लाकडं, जुने लाकडं, नारळ बिरळ काही बी पडेल राहतं. आणि हे ना बसायला बी यूज होतं, याच्यातून पाणी काढायला बी यूज होतं. हे लाकूड आईने शेतातून आणलं, ते कुऱ्हाड नाही त्याला फोडायला तर पडलं ते तसंच. हे आरूबाई, आरूबाई काय करायली. मस्त सूर्य मावळला आता. आमच्या इकडं असं फ्री वातावरण आहे, आणि तिकडं फॉरेस्ट आहे बरं, त्या झाडांच्या त्या घरांच्या पलीकडं फॉरेस्ट आहे. तर तिकडे आहे ना बिबटे, 7-8 बिबटे. रात्रीच्या का म्हशीला फाडलं म्हणे त्या बिबट्याने. हे असं शांत वातावरण आहे आमच्या इकडं. सिटी तिकडं 2-3 किलोमीटर सिटी आहे. ही सन जॉन हायस्कूल, इंग्लिश स्कूल आहे जी दिसती ना ती वाली. प्राचीने आलू चटणी करून ठेवली होती. फास्ट मध्ये मी मैदा मळला आणि समोसे तळले. आरू बाय बाय करायली हो ना आरू. हा तर मंडळी, आजचा व्लॉग इथंच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.